आणि या पार्श्वभूमीवर आताच्या घडीची एक अत्यंत मोठी बातमी। धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। प्री कॅबिनेटसाठी धनंजय मुंडे मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि त्यामध्ये ते आता अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आज अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांच्या सरबत्तीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची अजित पवारांबरोबरची बैठक, त्यांची ही भेट अतिशय महत्त्वाची असेल। ही ताजी दृश्य आहेत। धनंजय मुंडे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। आज साप्ताहिक बैठक होती आणि त्याआधी प्री कॅबिनेट बैठक आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची सुद्धा। आणि अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याशी या संदर्भात आपल्याला आणखीन सविस्तर माहिती देतील। निलेश, प्री कॅबिनेटसाठी धनंजय मुंडे पोहोचल्याचं दिसतंय या दृश्यांमध्ये, पण आत्ताच अंजली दमानिया यांनी जे आरोप केलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही प्री कॅबिनेट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। निलेश, दमानिया यांना पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राजीनामा का दिला पाहिजे या संदर्भात अनेक भ्रष्टाचार पद्धतीने त्यांना केलेला आहे। या संदर्भात गंभीर आरोप त्यांना या ठिकाणी केलेले आहेत। कृषी मंत्री मुंडे ज्यावेळेस होते त्यावेळेस कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कृषी विभागातल्या विभागांमध्ये भ्रष्टाचार झाला या संदर्भात त्यांना सविस्तर पत्रकार परिषद घेतलेली आहे। आणि एकीकडे ही सगळी घडामोड घडत असताना दुसरीकडे या पत्रकार परिषदेनंतर तत्काळ धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्री कॅबिनेट बैठक असते त्या बैठकीपूर्वीच धनंजय मुंडे त्या ठिकाणी पोहोचलेत आणि अजित पवारांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या प्रकारानंतर धनंजय मुंडेंच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार हे काही वेळानंतर स्पष्ट होईल। आता कॅबिनेट बैठकीला सुरुवात होते, मुख्यमंत्री देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र या अगोदरच्या भेटीनंतर धनंजय मुंडे कदाचित आपलं जे काही म्हणणं आहे ते अजित पवारांसमोर ठेवू शकतात अशा पद्धतीची माहिती मिळते। सातत्यानं अंजली दमानिया आरोप करतात आणि सगळ्या परिस्थितीमध्ये आतापर्यंत तरी अजित पवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आज होणाऱ्या प्री कॅबिनेट बैठकीच्या आधीच धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। अंजली दमानिया यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन कृषी मंत्रालयाशी संबंधित आरोपांची एक मोठी सरबत्तीच त्यांनी केलेली होती। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते 2024च्या काळातला सगळा त्यांचा जो डेटा आहे तो 2024 काळातला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।